नमस्कार. आज आपण बनवतोय सांडग्याची भाजी. काही ठिकाणी याला वडे पण बोलतात. टिफिनसाठी ही रेसिपी खूप छान आहे. चला बघूयात कशी बनवली ते. इथं मी पाऊण वाटी सांडगे घेतलेत. म्हणजे उन्हाळी वाळवणातील हा एक पदार्थ आहे. काही ठिकाणी हे फक्त हरभऱ्याच्या डाळीचे बनवतात. काही ठिकाणी मिक्स डाळीचे सुद्धा हे बनवले जातात. एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय. त्यानंतर एक टोमॅटो इथं मी बारीक चिरून घेतलाय. आता मसाले काय घेतलेत ते बघूयात. 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, 1 चमचा मटण मसाला, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 2 चमचे शेंगदाणा कूट, कोथिंबीर, थोडंसं हिंग आणि 1 चमचाभर धना पावडर. गॅसवर आता मी एक कढई तापवायला ठेवली. त्यामध्ये आता मी 2 वरगळे तेल घालून घेते. या पद्धतीने इथं मी 2 वरगळे तेल घालून घेतले. आता आपल्याला हे जे तेल आहे हे व्यवस्थित असं गरम होऊन द्यायचंय. आणि तेल गरम झालं की सगळ्यात अगोदर आपल्याला हे जे सांडगे आहेत हे व्यवस्थित असे परतून घ्यायचेत. आपल्या सांडग्यांना छान असा गोल्डन कलर येईपर्यंत इथं परतून घ्यायचेत. आपले सांडगे छान असे परतले गेलेत. आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आता त्याच कढईमध्ये शिल्लक राहिलेल्या तेलात मी हिंग घालून घेते. हिंग चांगला फुलला की त्याच्यामध्ये आता आपण जो बारीक चिरून घेतलेला कांदा होता तो कांदा घालून घ्यायचा आहे. आणि याला आता व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. कांदा व्यवस्थित असा परतून झालाय. आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घातल्यामुळं काय होतं, आपला जो कांदा आहे तो लवकर शिजला जातो. नेहमी कांदा परतताना व्यवस्थित असा मीठ घालायचं. आता त्याच्यामध्ये आपण जो बारीक चिरून घेतलेला टोमॅटो होता तो टोमॅटो आता याच्यात आपल्याला घालून घ्यायचा आहे. आणि व्यवस्थित असं पुन्हा एकदा याला परतून घ्यायचं आहे. 1-2 मिनटं कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित असं परतून द्यायचं आहे. कांदा टोमॅटो छान असं व्यवस्थित परतला गेला आहे. त्यात आता अद्रक लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे. आणि अद्रक लसणाच्या पेस्टचा पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं हे सगळं मिश्रण परतून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनटामध्ये आपलं हे जे मिश्रण आहे हे छान असं परतलं गेलं आहे. त्यात आता आपण मसाले घालून घेणार आहे. सगळ्यात अगोदर इथं मी हळद, मटण मसाला, मिरची पावडर आणि धना पावडर घालून व्यवस्थित असं हे जे मसाले आहेत त्याला परतून घेते. आपले जे मसाले आहेत ते खाली कढईला चिकटायला लागलेत. मसाले खाली चिकटू नये म्हणून मी अगोदरच एका बाजूला गरम पाणी करायला ठेवलं होतं. ते थोडंसं गरम पाणी घालून मी मसाला व्यवस्थित असा परतून घेते. हा जो मसाला आहे याला आपल्याला व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय. हे बघा, मसाल्याला व्यवस्थित असं छान तेल सुटलंय. म्हणजे आपले जे मसाले आहेत ते व्यवस्थित असे परतले गेलेत. यात आता आपण जे भाजून ठेवलेले सांडगे होते ते सगळे सांडगे आपल्याला यामध्ये आता घालून घ्यायचेत. आणि व्यवस्थित असं याला मिक्स करायचंय. आपला मसाला सांडग्यांना व्यवस्थित असा सगळीकडून लागला गेलाय. आता 1-2 मिनटानंतर आपल्याला यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचंय. सांडगे बनवताना नेहमी गरम पाण्याचा वापर करायचा आहे. इथं मी वरून थोडंसं गरम पाणी घालून घेते. सांडगे शिजतील इतकंच आपल्याला यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचंय. आणि पुन्हा एकदा व्यवस्थित याला चांगलं मिक्स करायचंय. आता आपली जी सांडग्याची भाजी आहे तिला छान अशी उकळी यायला सुरुवात झाली आहे.
आता गॅस स्लो करायचा आणि त्याच्यावर एक झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनटं चांगली याला शिजू द्यायचं आहे. 4 ते 5 मिनटं झालीत. आपली जी सांडग्याची भाजी आहे ती बघा किती छान अशी शिजली आहे. पण त्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी शिल्लक आहे. तर आपल्याला हे जे पाणी आहे हे पूर्णपणे आटवायचं आहे. पण त्याच्या अगोदर याच्यात आपल्याला आपण जो शेंगदाण्याचा कूट घेतला होता तर तो शेंगदाण्याचा कूट घालून ही भाजी व्यवस्थित अशी मिक्स करायची आणि पुन्हा झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनटं व्यवस्थित असं शिजू द्यायचं आहे. आता आपली भाजी व्यवस्थित शिजली की नाही हे आपण चेक करूयात. तर हे बघा आपली भाजी इथं व्यवस्थित अशी शिजून तयार झाली आहे. तर खूप पातळ पण नाही आणि खूप कोरडी पण नाही, अशी मीडियम प्रमाणामध्ये आपली इथं सांडग्याची भाजी बनवून तयार झाली आहे. यात आता सगळ्यात शेवटी आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने सांडग्याची भाजी बनवून आपली इथं तयार झाली आहे. ही भाजी आता मी एका बाउलमध्ये काढून घेते. तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. माझ्या फूडी फ्रेंड्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. त्यामुळे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.